आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात माननीय सीएम साहेब सुद्धा दखल घेतील, डेप्युटी सीएम साहेब सुद्धा दखल घेतील, सगळेजण दखल घेतील. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, प्रशासनाला वेळ द्यावा लागेल आपल्याला. त्यासाठी सर्वांनीच त्या कुटुंबाच्या भागात होऊया. त्याची मुलीला सर्वांच्या वतीने मी नसेल ग्रामस्थांच्या वतीने वाटत नाही आपलं सत्य आपल्या डोळ्यापुढे मुली आम्हाला रामनवमीला दिली मुलगी अशा मुली आपल्या डोळ्यापुढे गेल्या आहे. परंतु पोलिसांना माझी विनंती आहे की बाबा रे हे तर तुम्हाला तुम्ही म्हणा की हा आम्हाला आपण शिकवायला लागला का आलं लक्षात 40 वर्ष आम्ही पोलिस काम केलं. तुम्हाला कसा तपास करता येईल जेलचा तपास याला पाहिला आम्ही CCTVचे तुमचे पंचनामे काय असतील पोलीस मदत करतात त्या डिस्ट्रिक्ट साहेबांना बोलून घ्या. निवेदन आम्ही देणार आहोत या ठिकाणी. डिस्ट्रिक्ट साहेबांना फोन करा. माझे आमदार साहेब आहेत, माझे आमदार साहेब त्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत. त्या ठिकाणी काय झालं तर हेतूत्व एक जणांनी कुणी केलं पाहिजे. संताप होता नाही असं नाही, प्रत्येकजण बोलत होता, प्रत्येकाच्या भावना आपण सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. प्रत्येकाला वाटत याला फाशी द्या, प्रत्येकाला कायदा आपल्याला तुम्ही बोलला असाल प्रशासनात माझी विनंती आहे. माणूस बोलतो रागाच्या भरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते विसरून गेलो पाहिजे. लोकांचा उपयोग काय ते पाहिला पाहिजे. माननीय DC साहेबांचे सुद्धा काही थोडे दादा शब्द चुकीचे गेले की तुम्ही इथं कशी जर झाली साखर गाव त्या मुलाच्या पाठीमागे आपला निषेध करण्यासाठी आम्ही येऊ. परंतु या तपास करत असताना आपल्याला शिक्षक कोणा सुटलाय मानतात तो कुठल्या बेसवर सुटलाय गेला हे पण पाहिलं पाहिजे दादा. तो सुटतो कशा 2-2 मुली करून या दृष्टिकोनातून तुम्ही तपास सुरक्षित करा. न्याय द्या एवढं बोलतो. यानंतर आणि वकील मॅडम आहेत रणवरे मॅडम त्याच्यामध्ये सगळ्या वकिलांचा एक ठाम निर्णय असणार आहे की त्यांचं वकीलपत्र कुणी घेऊ नये म्हणून ती आता मीटिंग 1:30 वाजता चालू होणार आहे. आणि वायफाय नाही माझ्याकडे डोंगरला ते छोट्या लाईव्ह नेटवर्क नाही का मंदिरामध्ये हो आता एक समजून घ्या. काल दुर्दैवी घटना मला मुलगी मी सुद्धा सोडून झालो आणि कोणाच्याच बाबतीत त्या ठिकाणी अशीच भावना कुठं असेल आपल्या घटना घडून येते अशी आपल्या सगळ्यांची भावना त्या ठिकाणी असते. आता फक्त आपल्याला काय करायचं त्याच्यात एकतर मला कुठलं भाषण करायचं नाही काय नाही. मी फक्त 2-3 मुद्दे आपल्याला सांगितले. सुप्रियाताईंचं आणि वरिष्ठ मंत्र्यांचं बोलणं झालं, SP शी बोलणं झालं, माझं वीर साहेबांच्या SP शी बोलणं झालं. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 15 दिवस लागतील चार्जशीट करायला. सुरू होते 15 दिवस लागतील चार्जशीट करायला.
ते लवकरात दाखवलं लवकर ना, करून दाखवलं ना. देण्यासाठी आपण सांगत आहोत. त्याला बरंच काही थोडी प्रोसिजर केली असते. फास्ट ट्रॅक कोर्ट जर आपल्याला करायचं असेल तर सरकारकडनंच केलं पाहिजे. आम्हाला कळतं की CM साहेबांबरोबर बोलणं झालेलं आहे. त्यामुळे आजच संध्याकाळी ती घोषणा होईल अशी आपण अपेक्षा करूया. पुढे झाली मग ती घोषणा झाली मग घोषणा झाली असेल तर फास्ट ट्रॅक कोर्ट होईल. वकील साहेबांनी या एक महिलाची त्याची एक समिती बनवली की हे सगळं जे पुरावे आणि ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत ते फास्ट त्यात फक्त तुम्हाला एक मागणी करावी लागते. याच्यामध्ये काय आहे की माची सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 83चा एक हे निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यात तुम्हाला कॅपिटल पनिशमेंट मागायची आणि हे तुम्ही नाही सरकारने पनिशमेंट मागायची कोर्ट आहे. कळलं ना कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशीची सजा ही स्पेसिफिक